हॅलो, पावसाळ्याचे दिवस आले म्हणजे चहा, कॉफी हे प्रकार खूप बनत असतात आणि चहाचे एवढे प्रकार आहेत आपल्या इकडे ती विचारायला नको. कोणी अद्रकची, कोणी पितं, कोणी मसाल्याची चहा पितं. त्यात आज मी मसाला चहा बनवणार आहे. दूध घेतलं आहे, थोडंसंच पाणी घेतलं आहे, चहापत्ती टाकून छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यात मसाला घालायचा आहे. इथे जायफळ आणि वेलची घेतली आहे, ते कांडून छान आपल्याला चहा उकळली त्यात टाकायचं आहे. मग साखर ॲड करायची 2 ते 3 चमचे, आपल्याला ज्या पद्धतीने गोड हवी असते तेवढी. इथे मस्त चहा उकळते. उकळल्यानंतर मी छान ढवळून घेतलं आहे तिला. मग थोडेसे आपल्याला गुलाबाचे पानं टाकायचे. गुलाबचे पत्ते असले तर ऑप्शनल आहे, पण छान रंगही येतो आणि वासही छान येतो चहाचा. अगदी टेस्टी अशी चहा बनते. आणि मग 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायची आहे. मस्त आपला मसालेदार चहा, बासुंदी चहा तयार आहे. पावसाळ्यात दिवसात तुम्ही भजी बनवून खाऊ शकता चहासोबत. अगदी अप्रतिम असं चहा बनतो. तर मी इथे सेकंड टाईप ऑफ चहा बनवायला घेते. मी त्यासाठी परत दूध घेतलं आहे. उकळून गरम झाल्यानंतर त्यात चहापत्ती आणि साखर घालायची. उकळल्यानंतर मग अद्रक छान मी कांडून घेतलं आहे बारीक, ते टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण पुदिन्याची पानं टाकणार आहोत, मिंट लीफ जे म्हणतो आपण ते. त्याची पण अगदी छान चव येते. आणि 5 ते 10 मिनटं चहा छान उकळून घ्यायचा. 5 मिनटं जरी उकळला तर एकदम घट्ट असा चहा बनतो. चहा इथे उकळून झाला आहे, मस्त मिक्स करायचा आणि मस्त गाळून चहाचा स्वाद घ्यायचा. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.